तर हॅलो ट्रेडर्स, तर आज आपण शिकणार लिक्विडिटी. लिक्विडिटी कशी काम करते, कसं काय असतं लिक्विडिटी, म्हणजे सगळी एक्सप्लेन करणार. मला आतापर्यंत माहिती आहे लिक्विडिटी. लिक्विडिटी एरिया कसा मार्क करायचा, कुठे झोन असते लिक्विडिटीची. तर लिक्विडिटी म्हणजे काय असते, लिक्विडिटी म्हणजे बायर्स आणि सेलर्सचे ऑर्डर असतात. जसं सपोर्ट रेजिस्टन्स असते तसं ती ही असते लिक्विडिटी. फक्त जरा ही बाकीच्या लोकांनी कसं जास्त जरा कॉम्प्लिकेटेड केलंय जरा लिक्विडिटीच्या नावाखाली, म्हणजे जरा व्ह्यूज येण्यासाठी लोक काय पण जरा कॉम्प्लिकेटेड करतात सब्जेक्टला, द्या टॉपिकला द्या. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, 1 आवरच्या कॅन्डलवरती यायचं. 1 आवरच्या कॅन्डलवरती आलो. आता तुम्हाला लिक्विडिटी कशी असते दाखवतो. हा जो एरिया आहे, हा आता आपण झोन ड्रॉ करू आपण. ह्याच्या जी इथे रिस्पेक्ट केलं आहे रेजिस्टन्स म्हणून, ही जी ब्लॅक बॉक्स आहे तेवढी लिक्विडिटी आहे. ह्याच्यात सगळ्या ऑर्डर्स पडल्यात बाहेरच्या. रेजिस्टन्स करतो म्हणजे सेलरच्या ऑर्डर्स पडल्यात म्हणजे. आता हा बघा झोन, हा एक झोन, हा एक झोन, इथं पण अशा ऑर्डर्स पडल्यात. रेजिस्टन्स झाले म्हणजे सेलर्सचे ऑर्डर्स होते, कारण तिथे जास्त सेलर्स होते. आता ही कसं आपण हे करायचं, आता आपल्याला डायरेक्ट 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जायचं. आणि मेन म्हणजे दुसरी एक तुम्हाला सांगतो, मार्केट जेव्हा आपण हे चालतं, आता तुम्हाला सांगतो, ही अशी लाईन आहे, हे जोपर्यंत थांबा, मार्केट कसं चालत आहे, ही असं स्विंग घेणार, स्विंग स्विंग हे अशा पॅटर्न मध्ये चालणार मार्केट. हे असं हा जे एरियात मी ड्रॉ केलेले आहेत तुम्हाला सांगतो, हिथून जे आहे ही आता आपण लाईन ड्रॉ केली, ह्याच्या खालीची आहे ती सगळी लिक्विडिटी. मार्केट ह्या दोन्ही लाईनचा रिस्पेक्ट करते म्हणल्यावर ह्याच्यावर काय लिक्विडिटी. आणि जेव्हा ही लाईन जेव्हा अशी ब्रेक होते, तुम्हाला जेव्हा ही लाईन ब्रेक झाली तेव्हा ही लिक्विडिटी स्विप झाली. तेव्हा मार्केट काय करणार, इथल्या जेवढ्या ऑर्डर्स आहेत तेवढ्या एक्झिक्यूट होणार ऑर्डर. आणि एक्झिक्यूट होऊन आता ती एक्झिक्यूट झाल्यावरती ती असते बाय केलं असलं तर हे होणार. तर डायरेक्ट मार्केट पण रिटेस्टला येणार. रिटेस्टला येणार, इथल्या जेवढ्या ऑर्डर्स होत्या, जेवढ्या पॅटर्न मध्ये गेल्या तेवढ्या ऑर्डर सगळे एक्झिक्यूट होणार. इथे जेवढ्या लोकांच्या ऑपरेटरच्या ऑर्डर्स असतात ती सगळे एक्झिक्यूट होणार इथे. आणि बूम करणं मार्केट असं वर जाणार एकदम टॉपला. तर आता आपण हा एक जागी कन्सेप्ट आणि 1 मिनिटाच्या टायमिंग वरती जायचं आपण. आता आपण झोन ड्रॉ केला, आता बघा इथं कशी रिस्पेक्ट केली मार्केटने. हा जो एरिया आहे किती केलं. आता आपण जर इथं ऑपॉर्च्युनिटी जर असते तर आपल्याला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी असतात आपल्याला. आता आपण इथं बघितली ते एंट्री सुद्धा झाली असते आपली इथं सेल साईडला. इथं स्ट्रॉंग रेड कॅन्डल, कन्फर्मेशन साठी अजून एक कॅन्डल, आणि तिसऱ्या कॅन्डलला एंट्री. मस्तपैकी आपल्याला 1:2 चं टार्गेट सहजपणे भेटला असता. बघा सहजपणे स्विंग लोचा बघा कशी टार्गेट इथं मग टार्गेट इथनं स्ट्रॉंग रेड कॅन्डल कन्फर्मेशन साठी कॅन्डल घ्यायची, म्हणजे घ्यायची काय जर चालते. कन्फर्मेशन शिवाय एंट्रीच करायची नाही, कारण सेटअप कधी फेल होईल आपल्याला काय सांगतात. आता आपण एंट्री घेतली असते. छोटंसं टार्गेट, लय पण नाही मोठं, छोटंसं टार्गेट. वीकनेस आपलं टार्गेट सीट केलं. बघा ही जी मुद्दे आहेत आपल्याला मार्केटमध्ये, लिक्विडिटी स्वीप, लिक्विडिटी कशी काम करते सगळं आपल्याला समजायला पाहिजे. त्याशिवाय मार्केटमध्ये सर्वाइव्ह करता येणार आपल्याला. तर आता आपण काय बघू, आता मी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगणार आहे, ते म्हणजे लिक्विडिटी स्वीप. लिक्विडिटी स्वीप कशी होत असते, लिक्विडिटी स्वीप आता स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल, नीट लक्ष द्या. लिक्विडिटी स्वीप कशी होत असते तुम्हाला दाखवतो. आता ही जी झाली ही लिक्विडिटी स्वीप झाली. आता बघा इथं ह्याच्या खाली जे असतात हे मार्केट केव्हा झाल्याला रिस्पेक्ट करत आहे, म्हणजे झोनच्या खाली काहीतरी आहे. इतक्या झाला मार्केटला, म्हणजे स्ट्रक्चर त्याला बरोबर रिस्पेक्ट करते मार्केट केव्हा झालं. बघा ही झाली लिक्विडिटी स्वीप ट्रॅप. इथं जेवढा आहे इथं म्हणजे इतक्या झाला मार्केट कन्सोलिडेट करत आहे हळू आणि एकदमच बूम खाली कॅन्डल. तर ह्या ज्या कन्सेप्ट असतात हे शिकल्याशिवाय आपल्याला ट्रेडिंग मध्ये उतरायचंच नाही. मेन म्हणजे तुम्हाला सांगतो, कन्सेप्ट शिकल्याशिवाय आपल्याला ट्रेडिंग मध्ये उतरता येणार नाही. आता तुम्हाला सांगायचं म्हणलं झालं, मी जेव्हा ट्रेडिंग मध्ये आलतो, मी पहिल्यानंतर ऑप्शन मध्ये गेलो. ऑप्शन मध्ये माझा इतका भयंकर लॉस झाला, इतका भयंकर लॉस. मी अक्षरशः काय मला कळत नसायचं, हात जर का पाहिजे माझी ऑर्डर एक्झिक्यूट करताना. तेव्हापासून आपण सोडून दिलं ऑप्शन, म्हणजे नेग्लेजेबल चान्स आहे की आपण ऑप्शन मध्ये सक्सेस होऊ. सीव्हीचा डेटा सुद्धा बघा, ऑप्शन मध्ये सक्सेस कमीच आहे. आणि आता मार्केटने आता ट्रॅप पण कसं केलं असं बघा तुम्ही. आता ज्यांनी आता समजा एक्झाम्पल देतो आहे, असं मार्केट करत आला तर मार्केटने 2दा इथं चालय सपोर्ट दिलाय मार्केटने. आता तिसऱ्यांदा लोक काय म्हणणार, मार्केटला काय लोकांना काय वाटणार की आता इथं पण सपोर्ट घेतलाय, आता ह्या एरियाला सपोर्ट घेतला सगळ्यांनी, हा जो एरिया आहे इथं सपोर्ट घेतलाय म्हणल्यावर आता तिसऱ्यांदा पण काय होणार, सपोर्टच घेणार. आता इथं बाय करतात, आता काही लोक काय करतात इथं बाय करतात, बायची ऑर्डर लावतात, बाय ऑर्डर लावतात.
स्टॉप लॉसचा कसं छोटा ठेवणार आपण, रिटेल कसं स्टॉप लॉस छोटा ठेवून आणि असं टार्गेट मोठं. तर काय करणार, मार्केट असं जाणार आणि डायरेक्ट स्टॉप लॉस हिट झाला की आता बघा कसं स्टॉप लॉस हिट केला तिथं. म्हणजे एवढं डेंजर ट्रॅक करतात ऑपरेटर्स रिटेलरला ट्रॅक करतात. मार्केट बरोबर आपल्या पॅटर्न चालत होतं, पण किती म्हणजे हे ऑपरेटर किती हे स्टॉप लॉस हिट डायरेक्ट. ह्याच्यात कोणाचा लॉस नाही, फक्त रिटेलर ट्रेडरचा लॉस आहे सगळ्यात लिक्विडिटीमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ आणि आपली जी स्ट्रॅटेजी आहे की आता आपण जे ड्रॉ केलं 1 मिनिटाच्या 1 आवरच्या चार्टवर जायचं आणि त्याचा जे हे नियरेस्ट बघा स्टॉप लॉस कधी पण ना स्ट्रक्चर वाईज लावतात. आता इथे तर बघा किती सगळे हे झाले, तर कसली लिक्विडिटी स्विंग किती. आता इथे तुमच्यासारख्या रिटेल ट्रेडरला काय स्पाइक मध्ये कॅन्डल जाणार अशी वर स्पाइक मध्ये गेली असेल कॅन्डल, इथे लगेच बाईंग ऑर्डर जाणार इथे लगेच बाकीच्या लोकांची बाईंग ऑर्डर मार्केट किती खाली आले बघा. किंवा 50-100 पिप्स खाली असेल मार्केट खाली आला असं. म्हणून कधी पण आता इथं जर प्रोफेशनल ट्रेडर असतात तर त्यांनी काय केलं असतं की बाबा आपण आता एक कॅन्डलचा डिवरी गाय नाही गडबड नाही, तिथं आपण कन्फर्मेशन साठी अशी कॅन्डल बघितली असते त्यांनी, तिथे अशी स्ट्रॉंग मार्गोज कॅन्डल आली असते, त्यांनी एंट्री केली असती परफेक्ट सेटअप साईज. जरी फेल असं नाही की स्टॉपला सेटच होणार म्हणजे होणार की आपण आलोय म्हणलं थोडं सुद्धा लॉस घ्यायचा नाही म्हणल्यावर कसं नसतं. बघू पुढचं काय सेटअप नव्हतं.